आज लाखो भीम अनुयायी आहे, काय तुम्ही शुभेच्छा द्या? बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजामध्ये जन्म घेतला आणि प्राथमिक शिक्षणापासून पुढे एक दलित म्हणून त्यांच्यावर अछूत म्हणून जे जे काही अपमानास्पद असे प्रकार घडले, एवढंच नाही तर लंडनहून शिकून आल्यानंतर सुद्धा सयाजीराव महाराजांच्या पदरी तिथे नोकरीला राहिल्यानंतर सुद्धा सयाजीरावांनी त्यांना मदत केली, परंतु त्यांच्या कार्यालयाचे लोक तिथं सुद्धा त्यांच्यापासून दुरावा राखायचे. पाण्याचं याचं त्याचं हात लावणं, त्या फायली त्यांच्याकडे देणं, आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपण कितीही सांगितलं तरी ते काही शक्य होत नाही या धर्मामध्ये. आपल्याला काय वागणूक आहे या सगळ्या समाजानं, कुट्यावधी समाजानं, जनावरांपेक्षा जास्त वागणूक. महात्मा ज्योतिराव फुलांनी तेच सांगितलं होतं, माणसाप्रमाणे यांना वागणूक द्यायला पाहिजे. हे काय चाललं आपल्या धर्मामध्ये. आणि मग 13 ऑक्टोबर 1935 बाबासाहेब आंबेडकरांनी इथे येवल्यामध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि सांगितलं, हिंदू धर्मात मी जन्माला आलो पण हिंदू धर्मात मी मरणार नाही. शाकीर सीताफळ. आणि मग पुढे नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये त्यांनी स्वतः सुद्धा बौद्ध धर्माची शिक्षा घेतली आणि आपल्या करोडो लोकांना बौद्ध धर्माची शिक्षा दिली. जगातलं हे एकमेव उदाहरण आहे, कारण धर्मप्रसारासाठी लोकांनी तलवारी चालवल्या, गोळीबार केला, पण बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता करोडो लोकांचं धर्मांतर एकाच वेळेला त्या देशामध्ये केलेलं आहे.